जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, सपनास किचन आणि डेली व्लॉग्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वादिष्ट रेसिपीज आणि रोजच्या आयुष्यातील खास क्षणांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात. आता घड्याळात वाजले आहे 5:30. आम्ही उठलेलो आहे 4 वाजता. आता आम्ही चाललो वणीला म्हणजे सप्तशृंगी नाशिकला. त्याच्या दर्शनाला चाललो आहे मी आणि माझी मुलगी, कारण की मिस्टर येऊ नाही शकत म्हणून आम्ही दोघीच चाललो आहे. आता आम्ही फराळाला बनवलेला आहे साबुदाण्याची खिचडी. तर आता चाललो आहे आम्ही. आता आमचा प्रवास इकडून जो जाणार, आता टिळकनगरला जाणार, तिकडे 6ची गाडी आहे, काय माहिती भेटते की नाही. त्याच्यानंतर आम्ही दाखवणार कशी कशी जातो. आता मला मी देवीचंही दर्शन करवणार. आता आम्ही पोचलो आहे. आता समोर ब्रिज आहे जो तो क्रॉस करून तर खूप साऱ्या गाड्या असणार असं कोणीतरी आम्हाला सांगितलंय. आता आम्हाला पण नाही माहीत. तुपक्यावर चाललोय. झोप नाही झाली माझी. आता आम्हाला कोणीतरी सांगितलंय की इथून कोणची बस मेया बस भेटेल. मी बी डायरेक्ट वणीला जायला भेटेल किंवा टप्प्याने भेटेल. थकली मी. एक तर बसून आलं, पाय खूप दुखायला लागले. ट्रेन भरपूर स्लो होती. बघा नाश्ता आलेला आहे. मी मागवली मिसळ आणि छोले भटुरे. कशी येते आता नाश्ता झाला आहे. तुम्ही बघितलं आहे नाश्ता करताना मला लिपस्टिक लावताना. आता आम्हाला जायचं होतं बसनी, बट बस भेटत नाहीये. बसला खूप टाइम आहे, बट त्याला तो भरणार, मग ती निघणार, मग त्याच्यानंतर ती फिरत जाणार आणि इथून पुढं अजून लांब आहे. मग जी पुढची बस आहे ती तासाला एकदाच येते, तासाभरात एकदा काहीतरी. मग आता आम्ही लोकांनी रिक्षा गेली प्रायव्हेट, जी 250 घेणार आणि ती डायरेक्ट आम्हाला बस स्टॉपवर सोडणार, बस स्टँडवर सोडणार. तिथून आम्हाला एक काही म्हटलं कमी ह्याच्यामध्ये येऊ, ट्रॅव्हल करू, पण काही नाही आहे तिथे. तेवढेच घेतले आमच्याकडून. गाव ठिकाणी महागच असतं. कसलं महाग नाही असतं, काही नाही झालं. फक्त हा व्हिडिओ हजबंड बघू नये. कम्फर्ट झोननी जायचं आहे, मग थोडंफार टाकावं लागेल. मग आता काय नाही, आता तिथं जाऊन वेगळी बस करू. त्या बसनी ती डायरेक्ट आम्हाला 190 काहीतरी पर पर्सन. ती आम्हाला डायरेक्टली गडावर सोडणार. मग गडावरून आम्हाला रोपवेने जायचं. झालं. आता किती टाइम लागेल पोहोचायला? 20 मिनिटं. 20 मिनिटात आता पोहोचू. मग त्याच्यानंतर तिथून बस घेऊ. आता ती बस कशी भेटणार, किती टायमाला भेटेल, ते काय ते बघायला लागेल. येण्यासाठी माझे डोळे जे पुचक करते. मम्मी नाश्ता कसा वाटला? छान होतं. छोले भटुरे छान होते. मिसळ पाव थोडा ओके. चहा मस्त. ते 20 मिनिटं लागणार आहे. तिथं 5 मिनिटापासून आम्ही इथंच उभे. आता आम्ही रिक्षातून उतरलो. आता आम्ही बस स्टॉपवर बसलो आहे. हा बस स्टॉप आहे. बस लागलेली नाही आहे. AC वाली बस आहे, ती आता लागणार. आणि रिक्षावाल्या काकांनी खूप पकवलं म्हणून त्यांचं फेस रिव्हील नाही केली. खूप पकवलं. बघू द्या, पकवलं तुम्ही. मी कोणचे तुम्हाला परत भेटणार आहे.
ऍक्सिडेंट होता राहिलं माहितीये का, फुल अशी समोर एकदम गाडी आली. काका आम्हाला पकवच्या चक्करमध्ये गाडी बघायला विसरले आणि गाडी थोडक्यासाठी वाचलो. आणि खरंच आम्हाला लुटलं अक्षरच. काय 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 बोलून. आता फायनली अर्धा तास लागला अर्धा तासानंतर आम्हाला बस भेटली. ती पण AC आली बस आहे. आता ही आम्हाला डायरेक्टली गडावर जाऊन डायरेक्ट गडावर. तर त्या गडावर जायला किती वेळ लागतो? एक दीड तास. म्हणजे मॅक्स टू मॅक्स आम्हाला ट्रेनमध्ये 3 तास लागले. 3 ते 4 तास. ऑटोनी आम्हाला हाफ एन आवर 25 मिनिटं नाही का. ट्रॅफिक हाफ एन आवर. आणि इथं थांबून आम्हाला हाफ एन आवर झालं. म्हणजे मॅक्स टू मॅक्स 1 तासच आहे. ठीक आहे. आता आम्ही फायनली बसला. AC आहे, रिलीफ आहे. तेव्हा आम्ही फर्स्ट टाइम आलेलो आणि आम्हाला एवढं माहिती होतं. आम्हाला सगळं काही येतं. तेव्हा गर्दी नव्हती, काय नव्हतं. बसतं एकदम मोठं वेळ मला चालायला लास्ट टाइम आम्ही आलेलो ना, ते फर्स्ट टाइम आलेलो आणि आता सेकंड टाइम आलेलो. तेव्हा आम्ही लोकांनी चालत गेलो आणि परफेक्ट पीसफुल वेदर होता. आणि तेव्हा खूप पाऊस होता. 7 तास तेव्हा पाऊस होता. मस्त छान वाटत होता. छान वाटत होतं. आणि आता रोपवेने काहीतरी न्यू ट्राय करणार आहे. ते पण खूप एक्सपिरियन्स सांगणार आहे. आता तुम्हाला मी रस्ता जेव्हा आम्ही आलेलो ना, तेव्हा हा रस्ता एवढा भारी. म्हणजे तेव्हा दुखले होते आणि आम्ही फर्स्ट टाइम असे काही डोंगरात गेलो. आणि तेव्हा मम्मीची जी टरकलेली आईस की आता पण मला काय म्हणते नाही का, आणि आता विंडो सीटवर बसू दे. मग जेव्हा आपण डोंगरावर तर गेलो तेव्हा मला तू इथे शिफ्ट कर. मला उंची आणि मला खूप आवडतं. तर आता मम्मी आता ह्या साईडला शिफ्ट होणार आहे. आणि तिला नाही आम्ही पंधरा अनुभव घेतले प्रवासाचा. पण अक्षरशः मला लुटतात नाही. आणि आताशी फर्स्ट झालं जे आम्हाला ऑटो. आणि ऑटोचं पण मला नाही वाटलं लुटलं होतं, कारण की फर्स्ट सीट होतं. लेडीज एक आहे, लेडीज 2 आहे आणि बाकी सगळे आपल्या आपल्या काउंटरवरती. थांबा मला पैसे काढू द्या, मग मी तुमच्या मग आता तिकीट काढलेले आहे. तुम्ही आता बघितलं कंडक्टर काकी आम्हाला बोलली की हाफ तिकीट देणार लेडीजची. फुल आहे माणसांसाठी 190 माणसांचे फुल तिकीट आणि लेडीजसाठी हाफ तिकीट आहे. 95 95. मग आमच्याकडून 95 म्हणजे 202 रुपीज काहीतरी समथिंग भेटतं. 200 तिकीट लेडीज फायदा. आता माझी काकू इथं नाशिक कुठं मालेगावला पुढे करत हां मालेगावच्या थोडं पुढे धुळे साईडला तिथे राहते. बट ते आम्हाला आता बोलवतात आहे घरी की येताना येऊन जावा. बट आम्ही जाणार नाही आहे बिकॉज देवीवरून आल्यानंतर डायरेक्ट आपल्या घरी जायचं असतं. ते चांगलं असतं. आम्ही 8 दिवसांनी आम्ही 8 दिवसांत आम्ही जेव्हा नेक्स्ट देवीकडे म्हणजे आमची 2 कुलदेवी आहे आणि एक कुलदेव आहे जे खंडोबा आहे. एक कुलदेवी आहे रेणुका आहे हां आणि एक कुलदेवी आहे सप्तशृंगी, जिथे आपण आता जातो. जेव्हा आम्ही चांदवडची रेणुकाकडे जाऊ तेव्हा त्यांच्या घरी पहिला जाऊ असा प्लॅन करतो. अजून तर फिक्स नाही आहे की त्यांच्या पहिल्या घरी जाऊ, मग त्यांनाही घेऊ मग जाऊ असा विचार झाला. आता बघू. आता सध्यासाठी झोप आले. ट्रेनमध्ये बिलकुल झोपलो नाही आहे. या लोकांची नुसती पर चालू होतं. त्यांचा स्मेल. मी एवढे सारे स्नॅक्स आणले खायला पण मी एक काही स्नॅक्स ओपन नाही केला कारण की नुसतं ते स्मेल येत होत नाही. आता तेलाची आत्ता मी स्नॅक्स ओपन करणार आहे आणि खाणार आहे पण त्याच्या पहिला मी झोपणार आहे. मी झोपले राहिले 2 वाजता काहीतरी झोपलो असं झोपली आणि किती वाजता उठली मग 4 वाजता. सेम मी 11 वाजता उठून आधी बोलते 4 वाजता उठते. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. आता मी झोपले आहे. गुड नाईट. आता घर चढणं चालू झालं आहे. खूप गार झोपेत झोपलेली बट तुम्हाला गडचा व्ह्यू दाखवायला आणि प्लस मला बघायला मी स्वतः उठली आहे. आता मम्मी खिडकीकडे बसलेली. आता ती माझ्यासोबत स्ट्रिप करणार आहे जागा बिकॉज तिला हाईटची भीती वाटते जे तुम्हाला मी पहिला सांगितलं. आणि आता मी मस्त असे मेंढरं बघितलेत. बकऱ्या मेंढरं
आता आम्ही जागा स्विच करेल आणि जेव्हा मी अशी वरती मस्त प्रॉपर पोहोचेल ना तेव्हा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल. आता ह्या प्रकारे आम्ही जागा स्विच केलेली आहे आणि इथं रस्ता चालू झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. हा बघा, हा एक सेकंड फोकस. हा इथं चालू झालेला आहे डोंगर. हा डोंगरचा रस्ता. आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम आलेलो ना तेव्हा आम्ही मॉर्निंगला आलेलो आणि जसं मी सांगितलं आता सध्या सीन हा झालेला आहे की मी ज्या साईडला बसले तिथे तसे दगड आहे आणि व्ह्यू आहे या साईड. फायनली पोचलो आहे आम्ही. आता जस्ट बसमधून उतरलोय. बसमध्ये AC होती म्हणून मस्त वाटत होतं, पण बाहेर आल्यानंतर पण डोंगरावर थंड वाटत. चाय प्यायची आहे ना. मी चाय प्यायला थांबलो आहे की मम्मी तिथं काहीतरी फेस्टिवल चाललाय. त्याचं त्या लोकांनी ढोल बिल लावलाय म्हणून आवाज येतोय की नाही मला माहित नाही. इथं वडापाव असतो पण इथं पाव वडा आहे. ह्याच्यामध्ये फक्त पाव असतो. मम्मी या पाव वड्याची रेसिपी काय आहे? पाव असतो बेसन पिठामध्ये बटाटा विटाडा. हा पाव वडा आहे. खायचं असेल तर मला सांगा, मी पॅक करून आणते. वणीचं गड आणि हा आहे रोपियो. आता आपल्याला इथून जायचं. ती सीडीवाला एरिया आहे आणि हा रोपियोवाला आहे. आता पटापट आपण जाऊ. काय माहिती आता आम्ही दोघं चाय पिऊन निघालेलो रोपियोच्या वेळी. बट तुम्हाला दुसरं गाडी ती वाली तिकडची काही पोरं त्याला डोल वाजवत, त्याला एवढे भारी डोल वाजवत होते. बट मी तो चॅनलवर टाकू शकतो की नाही माहीत आहे व्हिडिओवर, कारण की कॉपीराईटचा पण इश्यू येतो आणि खूप येतो. आम्हाला तर सतत येतो. तर बघू ते टाकू शकतो की नाही आम्ही बघू. आणि आत्ता चालला आहे रोपियोसाठी. तो बस जिथं थांबलेली त्याच्यापासून खूप लांब आहे रोपियो. चालेल तिथं पोचल्यानंतर टाकतो. 12 ते 75 लोकांना 120 आहे अडल्टमध्ये. चाइल्डला 60 आणि अबाव 75. तर हा पुरा एरिया आहे. इथं प्रॉपर सगळं सामान भेटते. इथं देवीची मूर्ती भेटते इथं आणि रोपेचा तोव आहे. आणि इथं मम्मी मूर्ती घेते देवीची. आता आम्ही लोक घेतोय देवीची मूर्ती जी आहे ही पंचधातू. पंचधातू हां जी आहे ती. कारण की घरात एकही देवीची ही वाली मूर्ती नाही आहे. बाकी सगळ्या देवींची आहे. फक्त हे देवींचे राहिलेत. आता त्यांचंच घेतो. आणि इथं बार्गेनिंग चालू आहे प्रॉपरली. आता बघू, मी तुम्हाला सांगते कोण जितलं नंतर. तुम्ही राहावा त्याच्यात. इथं हे जितले आहे. ही हारली आहे. हे जितले आहेत देवासाठी फक्त. इथं मूर्ती घेतली. किती किती छान आहे. मस्तपैकी बांधून दिलेलं आहे. आम्ही घेत आहे देवीला ओटी. खणनाराची भेटती, एक तर सहावारीची भेटती आणि एक नऊवारीची भेटते. तर तू कोणची घेते? साडीवाली. नॉर्मल साडी की ते नऊवारी टाईप? सहावारी साडी. ही कितीला आहे? 251. 2 तिकीट आहे. आता मी तुम्हाला दाखवते. ही आहे आमची रोपियो. ही मिनी बस काइंड ऑफ मधलं आहे.
इथं मम्मी बसलेली आहे. ते बघा, ते प्रॉपर वरपर्यंत आहे. आता तुम्हाला चालू झालं आहे. इथं हार आता आम्ही पोचलो आहे. आम्हाला मॅक्स टू मॅक्स 1 मिनिट पण नाही लागला असेल. आम्ही त्याचे इन्स्टंट पोचलोय. हा पुरा एवढा क्राऊड, हा जेवढा क्राऊड दिसतोय ना तुम्हाला, हा पुरा या बसमध्ये बसलेला. आणि आम्ही आलोय तिथून. आणि व्ह्यू बघा, जस्ट व्ह्यू बघा. तुम्हाला मी आणखी व्ह्यू दाखवेन. हॅलो, आईचं दर्शन घे, तिथे एक आहे. हॅलो, आणखी कुठे व्ह्यू आहे ना, त्या व्ह्यू सोबत आहे ना मी तास उभी राहू शकते. पण जराही असं हीट नाही लागत आहे, असं गरम नाही होते, किचकिच नाही वाटत आहे ना, कोण असं धक्काधुक्की करतं. ऑलमोस्ट दर्शनला पोचलो आहे. तर आतमध्ये व्हिडिओ या फोटो अलाउड नाही करणार. तर अजून मी तुम्हाला दर्शनच्या नंतर भेटू. तरी बघू आपण नाही, तरी पण नाही, दर्शनच्या नंतर भेटू. खूपच अलाउड नाही करणार, कोण काहीतरी बोलणार. त्यानंतर आपण दर्शनच्या नंतर भेटूया. हे तर फक्त झाला आणि मस्त मस्त छान फोटो वाटते. मस्तपैकी एकदम सुंदर दर्शन झालं. तिथे सगळे नाही केलं. दुसऱ्या भक्तांनाही दर्शन घ्यायचं होतं. खूप सुंदर झालं. 1 वर्षानंतर मी आईला भेटायला आली. मला इतका आनंद झाला. अगदी छान झाला. फक्त आता बघावं परतीचा प्रवास कसा असेल, आणि तोही छानच असेल. आम्हाला काही घाई नाही आहे, अगदी आरामशी आम्ही जाऊ. परत भेटूया. आणि तो बघा तिथं हे दाखव ना व्ह्यू बघा, व्ह्यू ब्रो, व्ह्यू. आता आम्ही खाली उतरलेलो आहे आणि आता इथे खूप छान छान शॉप आहे, त्याच्यामध्ये खूप छान छान सामान भेटत आहे. आता आम्ही तेच बघतोय, जे आवडेल ते घेऊ. किती क्यूट 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 आहे. खूप सुंदर सुंदर आहे. आता बघू, जे आवडेल ते घेऊ. मी पेढे घेतले आहे प्रसादाला आणि घरी खायला. हा वाला माझा आवडता आहे आणि हा लय टेस्टी लागतो. त्या मम्मीच्या मागे लागून लागून मी हा बॉल घेतला आहे, पण हा घरी जाऊन ॲना घेणार आहे आणि ह्याच्या 2 मिनटात ह्याला चुरा करणार आहे. आता सीन हे झालेला की रोपवेने आम्हाला चढवलं एका साईडला आणि उतरवलं दुसऱ्या साईडला. त्या रिझनमुळं आम्हाला रस्ताच भेटत नव्हता आणि आम्ही फ्लोमध्ये शॉपमध्ये फिरतो, हे करतो आणि नंतर आम्ही होतो आम्ही आलो कुठे, आमचा एक्झिट भेटत नाही आहे. जिथं आम्ही बॅग ठेवले तो दिसे ना. तर आम्ही लोक आता खूप गोल फिरून ह्याला त्याला विचारत फायनली पोचलो आहे. आता बॅग घेतो, मग भेटू. तर बघा आमचा बॅगवाला तिथं आहे, त्याच्याकडे आमची बॅग चप्पल सर्व आहे. तर आता त्याच्याकडून बॅग घेते, मग भेटू. आता आम्ही घेतली आहे आमची बॅग, आमची चप्पल. आता मम्मी आणि मी आम्ही लोकांनी घरून आहे ना साबुदाणे बनवून आणलेले, पण आम्ही विचार केलेला कुठेतरी पीसफुल जागेवर बसून खाऊ. तर आता आमचा तोच विचार चालला की साबुदाणे आहेत आणि वेफर अँड ऑल पण आहे ना. तर आम्ही आता कुठेतरी एक चांगली स्पॉट बघू आणि तिथे खाऊ. आणि त्याच्यानंतर कारण की ही लाईटलीच काहीतरी खाल्लं ना, इट्स बेटर. बिकॉज आता आम्हाला बसमध्ये परत बसायचं परत आणि आताच उतरण्याचा टाईम आहे. सो
साबुदाणा खाऊ. आता आमचं दर्शन वगैरे झालंय. आता आम्ही चाय बी पियालो आणि आमचं नशीब एवढं चांगलं, आम्ही निघालो चाय पिऊन की बस बघायला आणि तेवढ्या समोरून नाशिकची बस आली आणि ज्या स्पीडमध्ये पळत आम्ही लोकांनी सीट पकडली आणि आता डायरेक्ट नाशिकला उतरलो. आता नाशिकवरून बघू कसं येतं, पण आता देवीच्या इथून चाललो आहे. व्यवस्थित छानपैकी दर्शन झालंय. गर्दीच आता त्या गर्दीमध्ये आम्ही ज्या हिशोबाने गाडी भेटत सीट भेटली आहे ते कुठलं गे. आता जातो. कोणी वेळ काय झालं बघ काय. तर आता जस्ट आम्ही लोक 5:30च्या गाडीला बसलेलो बसमध्ये नाशिकला आणि त्याच्यानंतर आम्ही 7:30ला करेक्ट 7:30ला नाशिकला उतरलो. मग मग तिकडचे लोकलने आम्हाला सांगितलं की तुम्ही लोक इथं मुंबईची गाडी भेटणार नाही आहे, तर तुम्ही लोक मुंबई नाकाला या. मग तिथून आम्हाला 50 रुपये शेअरिंग ऑटोनी 50 रुपये घेतले. 100 रुपये आता इथं मुंबई नाकाला उतरवलं. आता खूप लेट होईल मग आता आम्ही इथे आलो आहे. तवा पुलाव खाऊ आणि आता काय माहिती किती वाजतात आम्हाला, कारण की इथं बनायला आणि जेवायला पण टाईम लागेल. बघू आता आम्ही एसटीने जाऊ किंवा प्रायव्हेट गाडीने जाऊ. एसटी प्रिपेअर करूया. एसटी बस सॉरी. मग आता ब्लॉग इथेच एंड करते.